नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। आपलं इथे जे कालपासून आंदोलन चालू झालंय वन हक्क पट्टे घेण्यासाठी, त्याबद्दल आपण काय सांगता? हे तुमचं आंदोलन किती दिवस आणि केव्हापर्यंत चालणार ना आपल्या काय मागण्या आहेत? श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आदरणीय भाऊ आदरणीय संरक्षणाखाली कालपासून आम्ही भिवंडी उपविभागीय अधिकारी शापूर आणि भिवंडीचे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रत्येक गावामधून प्रत्येक पाड्यामधून जे काही आदिवासी वन हक्क दावेदार आहेत ज्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष हा त्यांचा दावा या ठिकाणी जमा केलेला आहे, परंतु त्या दाव्यावर या प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही। आजसुद्धा आम्ही कालपासून आम्ही इथे आल्यानंतर आमच्या निदर्शनास आले का आजसुद्धा काही दावे हे पूर्ततेसाठी ग्रामपंचायतमध्ये गेलेले आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये ते तसेच धुलकात पडलेले आहेत। काल आमच्या निदर्शनात असं पण आलं की भिवंडीमध्ये 768 दावे भिवंडीचे ACF ठाणे ACF यांच्याकडे आहेत आणि ते काल आम्ही आल्यानंतर ते आज आम्हाला निरोप येतो त्यांचा की आम्ही ते दावे घेऊन येतो। म्हणजे अशा प्रकारे या प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे जो वन जमिनीचा जो काही अधिकार या गरीब आदिवासीला मिळाला पाहिजे, त्यामुळे आज आमच्या आदिवासी कुटुंबांना जो काही घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। आज आमच्याकडे घर बांधण्याची जागा नाही, सार्वजनिक ज्या योजना असतील, वैयक्तिक ज्या योजना असतील, विहीर असतील, फलबाग असेल, अशी कोणत्याही प्रकारची योजना आम्हाला घेता येत नाही। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि जवळपास आमच्या गावामधून आम्ही प्रत्येक सभासदांनी इथे जोपर्यंत आमचा या वन जमिनीचे दावे हे ठाणे कलेक्टर कार्यालयामध्ये जात नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबणार। कोळेकरजी, आपल्या या आंदोलनाबद्दल आता देशकनी तर सांगितलेलंच आहे, त्या व्यतिरिक्त आपण काय सांगताय? म्हणजे हे एवढं मोठं आंदोलन आणि इतके लोक इथे जमा झालेली आहेत, हे बघूनच असं वाटतं की आंदोलनाला न्याय मिळेल। आपल्याला काय वाटतं? आज इथे जे बसलेलो होतो आम्ही गेले कालपासून आम्ही अशोक भाऊ बाराम भाऊ आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना बरंच आम्ही कल्पना दिल्या का तुम्ही ह्याच्यावर काय करणार आहात आणि कसं करायचं, तेव्हा सांगितलं सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। आपल्याला प्रांत ऑफिसला बसल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही। आपण इथं बसू तेव्हाच्या अधिकाऱ्यांना काम फुटेल, नाहीतरी आपण किती बोललो, आम्ही अनेक वेळा शिष्टमंडळाला जाऊन त्यांना निवेदन दिलेले आहेत, त्यांच्याशी बोललोसुद्धा। आम्हाला फक्त तारखा द्यायचे पण त्यात काहीच त्यांची हालचाल व्हायची नाही। म्हणून मग आम्ही एक निर्णय घेतला सर्वांनी का आपल्याला आता जवसर हे आपले दावे वन दावे आपल्या हातात भेटत नाही, पाचचे दाखले हातात भेटत नाही, तवसर उठायचं नाही असं सर्वांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि कायमचे आम्ही इथेशी 15 दिवस लागले तरी आम्ही इथेच बसणार। आम्ही चुली आणलेले आहेत, बार बिराट घेऊन आलेलो आहे, तर कोणी जेवण पण इथेच करणार, मांदिली बोंबील वगैरे सगळे घेऊन आलेलो आहे आणि आम्ही इथेशीच जेवण करणार। आणि इथे जवसर हे अधिकारी आम्हाला जवसर हातात फायली देत नाहीत आणि आमचे वनपत्रे आम्हाला पट्टे आम्हाला हातात भेटत नाहीत, तवसर आम्ही उठणार नाही असा कालच प्रांत साहेबांना आम्ही इशारा दिलेला आहे। त्यांना बोललो बघा तुम्ही चांगले अधिकारी आहेत, काम करणारे अधिकारी आहेत। गेलेलंच नलतकर साहेबांनी पण असंच केलं होतं, गेले आम्ही तेव्हा आम्ही तुम्हाला सर्व फायली सबमिट केल्या होत्या,
म्हणजे भिवंडीच्या नाही तर पूर्ण शहापूरच्या सुद्धा अशा सर्व फायली आम्ही जमा केल्या होत्या. जेव्हा नळदकर साहेबांनी त्या धूळ खात पडल्या, त्याला हात सुद्धा लावला नाही. मग पुन्हा भाऊ आले होते, तेव्हा भाऊंच्या वेळेस पण आम्ही तेव्हा सर्व आम्ही शिष्टमंडळाने गेलो. तेव्हासुद्धा आम्ही त्यांना नळदकर साहेबांना सांगितलं की बाबा त्या फायली कुठे आहेत, तर बोलले त्या सापडत नाहीत, आम्हाला द्या. आम्ही पुन्हा दिल्या. तिसऱ्यांदा गेल्याच्या नंतर मग सांगितलं आम्ही फायलीत देत राहायचं का, म्हणजे अशी परिस्थिती होती. ती काल आम्ही या साहेबांना सांगितलं आणि सांगितलं गेल्या वेळेस नळदकर साहेबांनी जे केले ते तुम्ही करू नका, म्हणून तुम्हाला आम्ही इथं बसलो तर इशारा देतात, तुम्ही चांगले अधिकारी आहात, तुम्ही इथेशी चांगलं काम करता म्हणून तुम्हाला आम्ही समज देत आहोत आणि हा इशाराही देत आहोत. जेवसर आम्हाला नगरपालिकेच्या आणि फॉरेस्टच्या फायली येत नाहीत तेवसर आम्ही उठणार नाही, असा इशारा. तर हे विवेक भाऊ भेट देणार आहेत का ह्या आंदोलनाला, का येऊन गेले? भाऊ आलेले नाहीत, पण भाऊ येतील. भाऊंची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही त्यांना सांगत नाहीत. जवसर आम्हाला हे अधिकारी काय करतायत त्यांची आम्हाला तवसर त्यांची हालचाल काय ती समजत नाही, तवसर आम्ही उठणार नाहीत.